नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर हा व्हिडिओ मी स्टार्ट करतो आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी शेतावर मी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ मी शूट करतो आहे. आणि या ज्या सगळ्या क्लिप आहेत त्या मी डे बाय डे तयार केलेल्या आहेत. आणि मध्यंतरी काय झालं होतं, माझ्याकडनं मी ज्या क्लिप्स तयार केल्या होत्या त्या माझ्याकडनं डिलीट झाला, माझा मोबाईलचा डाटा करप्ट झाला. त्याच्यामुळे मी परत रिकवर करण्याचा प्रयत्न केला, पण ते पॉसिबल झाला नाही. तर सुरुवातीचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला तुटक तुटक दिसतील. तर या व्हिडिओमध्ये माझं तुम्हाला ड्रॅगन फ्रूट लागवडीची प्रोसेस, म्हणजे सुरुवातीपासून पोल घेऊन जाण्यापासून तर लागवडीपर्यंत रोपं कुठून घेतली, काय, या सगळ्या गोष्टींची डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ मी माझ्या शेतावरचा बनवतो आहे. याचा अगोदरचा जो व्हिडिओ होता तो माझ्या मित्राच्या शेतावरचा होता आणि लागवड त्याची पहिले झाली होती. आपल्यापेक्षा 1 महिना अगोदर त्याची लागवड होऊन गेली. आणि 1 महिन्याच्या कालावधीनंतर आपल्या शेतावर आपण लागवडीचं जी प्रोसेस आहे पूर्ण करायला सुरुवात केली होती. तर दिवाळीच्या पिरियडमध्येच आमचे सगळे कामं चालू होते. तर आमची पूर्ण दिवाळी त्या कामांमध्येच व्यस्त होती, ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीमध्ये. आत्तापर्यंत आपल्या शेतावर अर्धा एकरची लागवड पूर्ण झालेली आहे आणि अर्धा एकरची लागवड पुढच्या टप्प्यात राहणार आहे. तर आता जे व्हिडिओ राहून गेलेले आहेत ते व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या अर्धा एकरचं जेव्हा लागवड होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवेल. व्हिडिओ आता स्टार्ट होईल आणि या व्हिडिओमधल्या ज्या क्लिप्स आहेत त्या मी तुम्हाला डे 1 पासून डे 2ला काय फर्स्ट स्टेपला काय काम झालं आमचं, सेकंड स्टेपला काय काम झालं आणि कशा पद्धतीने आम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड पूर्ण प्रोसेस केली, तर असे सगळे क्लिप्स या व्हिडिओमध्ये आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की काही ना काही माहिती मिळेल. आणि जर तुम्हाला कुठली गोष्ट अजून इन्फॉर्मेशन हवी असेल जी मी याच्यात दाखवलेली नाही किंवा मी दाखवायचं विसरून गेलेलो आहे आणि जे तुम्हाला वाटतं आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी, तर ती इन्फॉर्मेशन माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही विचारा, मी तुम्हाला ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. पोल ठेवण्याच्या अगोदर आपल्या शेतावर आपलं शेतीचं प्रिपरेशन चालू आहे. आम्ही रोटा मारून घेतो आहे पोल लावण्याच्या अगोदर. आज आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी लागणारे जे पोल आहेत ते आपण घेऊन चाललो आहे आपल्या शेतावर. ट्रॅक्टर आणलं आहे त्याच्यासाठी, वाहतुकीसाठी. तुम्ही बघू शकता आम्ही कशा पद्धतीने पोल बनवलेले आहेत. जे पोल आपण ट्रॅक्टरमध्ये ठेवत होतो ते पोल आम्ही अंतरावर शेतामध्ये ठेवलेले आहेत की आपल्याला कशा पद्धतीने लागवड करायची त्या पद्धतीने आपण पोल ठेवलेले तिथं. पोल एका रांगेत लागल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता आम्ही पोल कसे एका रांगेमध्ये लावलेले आहेत. याचं अंतर 10 बाय 8 फुटावर घेतलेलं आहे. आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आज आम्ही घेऊन जातो आहे नागर लावून ट्रॅक्टर. ते आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटवर आज ट्रॅक्टर आणलं आहे नागर लावून. नागराने आपण बेड बनवतो आहे, पलटी नांगर मारून पोलच्या साईडने पलटी नांगर मारून बेड बनवतो आहे. ड्रॅगन फ्रूटच्या प्रोजेक्टवर आज काम चालू होतं आमचं. ड्रीप सिस्टमचं पाईप ओपन करायचं. जवळजवळ या पाईपला 17 वर्ष झालेली आहेत, तरी हा पाईप अजूनसुद्धा चांगला आहे. मग त्याचाच यूज करतो आहे आपण. आणि हे जुनी पाईपलाईनची जी नळी दिसते ते आपण बंद करून देणार आहेत आणि 16 mm ड्रीप या ड्रॅगन फ्रूटच्या शेतासाठी फळबागसाठी लागतं. तर 16 mm ड्रीपची पाईपलाईन आपण टाकणार आहेत आता इथं. आणि प्रत्येक पोलजवळ 2-2 ड्रिपर राहतील. साधारणतः 4 लिटर पाणी त्या ड्रिपरमधून जातं एका तासाला. तर
असं सगळं नियोजन आहे. हे आपलं ड्रॅगन फ्रूटचा प्रोजेक्ट हळूहळू तयार होतो आहे. जसं जसं तयार होतं आहे तसं तसं मी व्हिडिओ काढतो आहे. रोज काही ना काही थोडं काम पुढे सरकतं आहे. त्या कामानुसार व्हिडिओ काढतो आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज सकाळपासून आलेलो होतो आणि आता जवळजवळ संध्याकाळ होण्यात आलेली आहे. आम्ही आज दिवसभरात ड्रीपचं काम कंप्लीट केलं. ठरवलेलं होतं आज ड्रीपचं काम काहीही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचं आहे आणि ते झालेलं आहे. उद्या मोटर चालू करून डायरेक्ट ड्रीप चालू होऊन जाईल. हे आम्ही तुम्हाला कॅमेरा टर्न करून दाखवतो. हे छोटे छोटे ड्रिपर जे लावलेले आहेत आजूबाजूला, प्रत्येक पोलच्या आजूबाजूला हे ड्रिपर लावलेले आहेत, जेणेकरून हा आजूबाजूचा पूर्ण भाग ओला होईल. आपल्याला लागवडीनंतर लगेच पाणी द्यायची गरज असते, तर थोडं अर्धा एक तास पाणी त्याला देऊ एक दीड तासपर्यंत. जवळजवळ या एका ड्रिपरमधून 4 लिटर पाणी एका तासाला जात असतं. तर त्या हिशोबाने आपण पाणी द्यायचं आहे. आज आमच्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटवर लागवडीच्या अगोदरच विजिटर आलेले आहेत. सारंग इलेक्ट्रिकलचे चालक मालक महेंद्र माडी. त्यांचं पण शेत आपल्या शेताजवळच आहे आणि प्रोत्साहन द्यायला आलो आम्ही. प्रोत्साहन द्यायला आलेले आहेत. प्रोत्साहन द्यायला आलेत का आमच्या हाल बघायला आलेत त्यांनाच माहिती. तर अशा पद्धतीने आजचं काम झालेलं आहे. सगळे ड्रिपची पाईपलाईन कंप्लीट झालेली आहे. मध्ये इंटरक्रॉपिंगसाठी ही 12 mm नळी टाकलेली आहे आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटसाठी 16 mm नळी टाकलेली आहे, जेणेकरून आतमध्ये आपल्याला इंटरक्रॉपिंग पण करता येईल जर आपण ठरवलं तर. त्यासाठी ही योजना आहे. नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे आपण शाद्याहून आता आपण प्रकाशा जाणार आहेत. प्रकाशाहून थोडं 2-3 किलोमीटर अंतरावर आपल्या ड्रॅगन फ्रूटचं कटिंग्स जिथून आणायचे आहेत ते शेत आहे. तिथं आहे जवळजवळ त्याने 10 एकर ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत. तर खूप मोठं क्षेत्र आहे त्याचं ड्रॅगन फ्रूटचं. तर आपण त्याच्याकडनं एकदम भरोशाच्या कटिंग घ्यायला जातो आहे. तर तुम्हाला दाखवेलच मी त्याच्या शेतावर कशा कटिंग्स असतात आणि कशा कटिंग तो देतो. जर कोणाला ड्रॅगन फ्रूटच्या कटिंग्स हव्या असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे माझ्या मामाचं घर आहे. तर माझ्या मामाच्या घराच्या इथं माझ्या मामाचा जो लहान मुलगा आहे गुड्डू, त्याने खूप भारी गार्डन डेकोरेट केलं आहे त्याच्या इथं. खूप क्रिएटिव्ह पद्धतीने यूट्यूबला बघितलेले सगळ्या गोष्टी त्याने इथं अप्लाय केलेल्या आहेत. तर तुम्हाला त्याचे गार्डनचे सगळे व्हिडिओ दाखवेल मी. हे बघा माझ्या मागे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने त्याने त्याचं गार्डन डेव्हलप केलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय ते. नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे प्रकाशाजवळ आणि इथून आता थोड्याच अंतरावर आपण ड्रॅगन फ्रूटच्या शेतावर जाणार आहेत कटिंग घेण्यासाठी. तर प्रकाशाचा टर्निंग आहे, तुम्हाला दाखवून देतो मी. जिथं आपण आलेलो आहे ड्रॅगन फ्रूटची कटिंग घ्यायला, तिथलं ही बाग आहे. ही जवळजवळ 5 एकरचा प्लॉट आहे हा इथं सगळा, आणि 5 एकरचा प्लॉट त्यांचा त्या साईडला आहे. तर ही जवळजवळ 10 वर्ष जुनी बाग आहे. 8 ते 10 वर्ष या बागेला होत आलेले आहेत. आणि जेवढी बाग जुनी असली तेवढे त्या बागेचे कटिंग्स खूप चांगले असतात, कारण की तितके जास्त मॅच्युअर रोपं तुम्हाला मिळत असतात. या सगळ्या कटिंग्स त्यांनी काढून ठेवल्या आहेत. जवळजवळ 2-3 फुटाच्या कटिंग आहेत या. आणि एवढ्या मोठ्या कटिंग्स आपल्याला मॅच्युअर मिळत असतील तर खरंच खूप फायद्याचं ठरतं.
कारण की आत्ताच शिरपूरला 3 एकरचा प्लॉट लावला आणि तिथले रिझल्ट बघितले, खूप चांगले रिझल्ट होते. मॅच्युअर बागेच्या ज्या कटिंग्स असतात त्याचा फायदा असा होतो की त्या खूप लवकर रूट्स डेव्हलप करतात आणि खूप लवकर शूट्स डेव्हलप करतात. आणि आम्ही जवळजवळ आता 3 एकरची जी बाग होती शिरपूरला माझ्या मित्राच्या शेतावर लावली आम्ही. तर तिथं 3 एकरच्या बागेमध्ये त्याला एका महिन्याच्या आत रूट्स पण डेव्हलप झाले आणि शूट पण यायला सुरुवात होऊन गेलेली आहे. आणि नमस्कार मित्रांनो, आणि आपण आता आलो आहे शिरपूरला. कटिंग्स घेऊन शाद्याहून येत होतो, आणि थोडंसं जेवण वगैरे करून परत आपण निघणार आहेत आपल्या शेताकडे वर्षेला जा. या कटिंग्स आपल्या गाडीमध्ये आहेत, या कटिंग घेऊन जायच्यात. थोडासा ब्रेक घेतला. शिरपूर ओंबड्याने मस्त चिकन बिकन आणून ठेवलं होतं, म्हटलं चला जेवण करूनच जाऊ आता. या आमच्या कटिंग्स रेडी झालेल्या आहेत लागवडीसाठी. यांना आम्ही फंगीसाईडमध्ये पूर्ण पाण्याने धुवून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे फंगीसाईड लागलेलं आहे त्याला. हे आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते त्याला फंगीसाईडची लागवडीच्या अगोदर, जेणेकरून कुठल्याही प्रकारची फंगस, याला एकच आजार आहे फंगसचा, काही झालं याला फंगस होते. त्या फंगसपासून आपल्याला काही करून याला वाचवायचं असतं. म्हणून याला प्रत्येक वेळेस फंगीसाईडचा स्प्रे आणि फंगीसाईडचं पावडर वगैरे मारणं गरजेचं असतं. म्हणून आज लागवडीच्या अगोदर ती एक ट्रीटमेंट आम्ही केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपलं फायनली इतक्या दिवसापासून चालू होतं, एक एक कामं पुढे सरकत होती आणि आज फायनली लागवडीचा दिवस आलेला आहे आणि आज आम्ही लागवडीसाठी जातो आहे. आमच्या आईसाहेब पण आज आलेले आहेत, त्यांना यायचं होतं म्हणून आम्ही आज निघालो. तर आईसाहेबांच्या हाताने आज खास लागवडीचा शुभारंभ करायचा आहे, पूजा करायची आहे सुरुवातीला, मग लागवडीला सुरुवात करायची. त्याच्यासाठी आईसाहेबांना घेऊन चाललो आहे. फायनली आमची गाडी आलेली आहे. खड्ड्यांचा रस्ता पार करून. ग्राउंड क्लिअरन्स चांगला असल्यामुळे खूपच फायदा होऊन जातो गाडीचा. आणि हा असा रस्ता आहे, इकडून या रस्त्याने आणली. आता आईसाहेब सगळं पूजापत्रीचं साहित्य वगैरे सगळं घेत आहे, मटेरियल, आणि आम्ही आता जातो आहे शेतात. तर चला मग. लागवडीच्या अगोदर हे सगळं नियोजन चालू आहे. लागवडीच्या अगोदर प्रत्येक पोलजवळ कटिंग व्यवस्थित सिलेक्ट करून प्रत्येक पोलजवळ चार चार कटिंग आम्ही ठेवत जातो आहे. या ठेवल्यानंतर यांना फक्त लावायचंच काम राहील. आपल्याला पोलच्या आजूबाजूला लावायचे आहेत आणि दोरीने बांधायचं आहे आपल्याला त्याला व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपण ड्रीप वगैरे चालू करून त्यांना पाणी वगैरे देऊन देऊ, असं सगळा विषय आहे. हे आमचं ड्रॅगन फ्रूट आज लागवड करतो आहे आणि खूप मस्त एक्सपिरियन्स राहणार आहे आज लागवडीचा. तुम्ही माझा अगोदरचा व्हिडिओ बघितलाच असेल. ॲक्च्युली तो व्हिडिओ माझ्या मित्राचा प्लॉटवरचा होता आणि आम्ही दोघांनी सोबतच ठरवलं होतं की आपण ड्रॅगन फ्रूट लावायचे भाऊ. तर आम्ही सोबतच सगळ्या शेतकऱ्यांना भेटत होतो आणि त्यांचे अनुभव एक्सपिरियन्स सगळे आम्ही ऐकून घेत होतो, कसे आहेत काय आहेत. त्याच्यानंतरच आम्ही ठरवलं की आपण पण हा प्रयोग केला पाहिजे. तर आता सध्या आपलं अर्ध्या एकरची पूर्ण लागवड झालेली आहे आणि अर्धा एकर पुढच्या टप्प्यामध्ये राहणार आहे आपलं, स्टेप बाय स्टेप. आणि दुसरी गोष्ट की ही जी जमीन सिलेक्ट केलेली आहे मी, ती एकदम पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. खाली एक 2 फुटावर इथं मुरुम लागून जातो खाली, आणि वरची जी माती आहे ती पण अशी मुरमाड माती आहे. आणि हे क्षेत्र असं निवडलं आहे की या क्षेत्रामध्ये आम्ही जास्त काही उत्पन्न घेत नाही
आणि या क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रूट सक्सेस करून दाखवायचं आहे. आणि याचा कसा रिझल्ट राहील ते तुम्हाला दाखवेलच. याला अशीच जमीन लागते, एकदम काळीची जमीन राहिली तर काय प्रॉब्लेम नाही, फक्त पाण्याचे नियोजन व्यवस्थित ठेवावं लागतं. कारण की काळीची जमीन जी असते ती पाणी धरून ठेवते, बराच वेळपर्यंत तिच्या मॉइश्चर टिकून राहतं. जर तुम्ही पाण्याचं नियोजन चुकवलं तर तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या फांद्यांवर मोठ्या प्रमाणात सनबर्नचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आणि अशी जमीन राहिली तर काय आपण पाणी दिलं निचरा होऊन जाणार आहे. झाडाला जेवढं पाणी लागतं तेवढं बरोबर घेऊन घेतं ते, आणि त्याला एकदम उन्हाची झड बसत नाही. ही गोष्ट महत्त्वाची असते. याला एकच प्रॉब्लेम आहे, सनबर्निंगचा प्रॉब्लेम आहे. याला काही सनबर्निंग झाली, थंडी झाली, याला फंगस लागते आणि त्या फंगसपासून आपल्याला याला वाचवायचं राहतं. तर असं सगळं विषय आहे या फळबागेचा. आपल्या क्षेत्रामध्ये तरी नवीन आहे, शिरपूरमध्ये 2-4 लागवडी होऊन गेल्या आतापर्यंत, बऱ्याच वाढत आहेत आपल्या क्षेत्रामध्ये. पण अगोदर इंदापूर नाशिक साईडलाच या फळबागेचं जास्त लागवड होती. आणि यावेळेस आपल्याकडे पण वाढायला सुरुवात झालेली आहे. जसं जसं लोकांना कळतं आहे की अशा प्रकारचं एवढं पॉवरफुल फळ आहे व हे, तसं तसं लोक त्याला लागवड पण करतायत आणि चांगला प्रतिसाद मिळतो. तर बघू आपण, आपला एक्सपिरियन्स कसा राहील तसं तुम्हाला माझ्या व्लॉगच्या माध्यमातून मिळत राहील. आणि त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर पोगडा असं ठेवून दे. चेहरी उभे करून द्या आधी. फिट बा असं आहे, पडायला नको पाहिजे. माती लावून दे. हां, माती लावून दे. बरं आता संपली पूजा, पूजा नको. पाण्याची बाटली सकाळपासून आलेलो होतो. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंत आमची लागवड कंप्लीट झालेली आहे. लागवडीला माझ्याबरोबर एक पोरगा होता, त्याचं नाव आहे, काय नाव आहे तुझं? हां, जितेन आलेला होता माझ्याबरोबर लागवडीसाठी. त्याचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्याने कधी आजपर्यंत ड्रॅगन फ्रूट लावलेलं नव्हतं. आणि भाऊने मस्त मागे चिंचेचं झाड आहे, चिंचेच्या झाडावर चढून मस्त त्याने चिंच तोडून घेतो आणि चिंचांचा आनंद घेतोय, तो मजा करतोय. आता काम झाल्यावर बसलाय आरामात. तर असा सगळा विषय आहे. माझे कपडे पूर्ण खराब झालेले आहेत झाडा लावून लावून. आणि हे मागे हे आमचं पहिलं रोप आहे जिथं आम्ही पूजा केलेली आहे. झाडांना पाणी द्यायचं काम चालू आहे. आता पाणी दिल्यानंतर 2-3 दिवस त्याला पाणी द्यायची गरज राहणार नाही.
फायनली लागवड झाल्यानंतर खूप अशी शांतता वाटून राहिली मनाला. एवढ्या दिवसापासून आमचं काम चालू होतं आणि फायनली आता घरी जातोय. बराच वेळ झाल्यानंतर खूप थकलोय दिवसभराचं काम करून. आणि विषय असं झाला तर आज ज्या दोन लोकांना सांगितलेलं होतं की उद्या आपल्या इथं लागवडीसाठी यायचं आहे तर त्या लोकांनी ऐन टायमाला काहीतरी कारण नाही सांगून दिलं. तर मजुरांचे असेच काही प्रॉब्लेम असतात. पण आपल्याला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये लागवड करायचीच होती म्हणून एक मुलगा मिळाला. त्याला थोडंसं ट्रेनिंग देऊन दिली कसं लावायचं काय लावायचं. त्याने त्या पद्धतीने बरोबर सगळी रोपं लावलेली आणि कुठलाही शब्द न काढता त्याने पूर्ण काम कंप्लीट केलं. की सर एवढं काम आहे की तेवढं काम आहे असं कुठलाही विषय त्याने काढला नाही. खूप चांगला पोरगा होता आणि तो बोलला की हे कसले फळ आहे. त्याला माहीत नव्हतं की हे रोपं कसले आहेत काय काट्याचे रोपं लावताय हो तुम्ही सगळे. तर त्याला सगळं समजवलं की ड्रॅगन फ्रूट आहे वगैरे याला असं प्रकारचं फळ आहे. तर तू पण ये म्हटलं जेव्हा फळं येतील तेव्हा इथंच काम करायला यायचं म्हटलं. तर असा सगळा विषय होता आजचा. तर आजचं काम कंप्लीट झालेलं आहे. आम्ही रोजचं काम ठरवलेलं त्याच दिवशी कंप्लीट केलेलं आहे म्हणून आज लागवड शक्य झाली. हां आणि आजचा खोपडी एकादश होती तर खूप चांगला मुहूर्त आम्हाला सापडला लागवडीसाठी. आणि असं सगळा विषय आहे आजचा. आणि आजचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही परत जातोय शिरपूरला. तर चला मग भेटूया आपण भेटत राहू माझ्या ब्लॉगद्वारे आणि